तुम्ही सुद्धा डॅन्ड्रफ पासून त्रस्त आहात का? तर आज आपण जाणून घेणार आहोत डॅन्ड्रफ प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा ड्राय स्कॅल्प प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम जर तुम्हाला खूप जास्त डॅन्ड्रफ आहे किंवा तुमचा खूप इची स्कॅल्प झालाय, ज्याला की आपण मेडिकल टर्म मध्ये सिबोरिक डर्मेटायटिस असं सुद्धा म्हणतो, त्यासाठी आपण वापरले पाहिजे मेडिकेटेड अँटी फंगल शॅम्पूज, ज्याच्यामध्ये आपण यूज करायला पाहिजे कीटोकॅनाझोल, झिंक, सॅलिसिलिक ऍसिड हे इन्ग्रेडियंट असलेले शॅम्पूज तुम्ही वापरावे. मेडिकेटेड अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू कसे वापरावे, तर सर्वप्रथम तुम्हाला त्या शॅम्पूने हेडवॉश करायचं आहे. त्याचं फोमिंग खूप कमी होणार, हे फक्त स्कॅल्प क्लीन करेल तुमचं. जर तुम्हाला तरी पण स्टिकीने जाणवत असेल स्कॅल्पमध्ये, तर त्याच्यावरून तुम्ही तुमचा रेग्युलर नॉर्मल शॅम्पू यूज करू शकता. ज्यांचं डॅन्ड्रफ खूप रिजिड आहे आणि फक्त अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज वापरून ज्यांचं डॅन्ड्रफ जात नाहीये, त्यांनी ओव्हरनाईट लोशन्स, ज्याच्यामध्ये सुद्धा सेम इन्ग्रेडियंट असलेले लोशन्स तुम्ही ट्वाइस इन अ वीक वापरू शकता, जे की तुम्हाला ओव्हरनाईट ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड डे हेड वॉश करायचं आहे. आणि एवढं करून सुद्धा जर तुमचं फंगल इन्फेक्शन किंवा डॅन्ड्रफ जात नसेल, तर त्याच्यानंतर आपल्याला मेडिकेशनवर आपण शिफ्ट करू शकतो.